ती दादरपाडा संघाची, परंतु आता मात्र ते सुद्धा खुश असतील. तर जाऊया उत्तरार्धाकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज शेलगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ निलेश स्पोर्ट्स जावळी आयोजित आपण स्पर्धा पाहत आहे. स्मृती चषक 2024 रामशेठ ठाकूर मैदान जावळे. आज या स्पर्धेची तिसरी रात्र. पहिल्या रात्री आपण पाहिलं वेताळदेव चांबारली हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 साठी. चला, बेंडकर टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आता दुधुम टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. कंडऱ्याला स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज यांच्या स्मृतींना अभिवादन करून जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 37 धावा करायच्या या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षण आतमध्ये आहे. मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न पोहोचला होता जवळजवळ. काय प्रयत्न होते, अगदी सर्कल मध्ये होता क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र लॉंग ऑन गाठलं होतं थेट. परंतु धावा मिळतील, रन्स येतील. अनुज गरजचं हे पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर मात्र प्रतीक काचुकरनं खातं उघडलंय ते 2 या धावेनं. काही क्षणातच खरं तर मुंबई महाराष्ट्र केसरी 2024 सर्वांचा लाडका साई बैल महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आज फायनल मध्ये खेळताना खरं तर. आणि फायनल थोडीशी जिव्हारी लागली, परंतु इकडे चान्स आहे आणि जेल 1 2 3 सोडलाय. ओ माय गॉड. कारण 37 जर का वाचवायचे असतील तर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पाहायला गेलं तर पहिल्यापासूनच कमालीच्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. इकडे हातामध्ये जरूर आला होता. पहिलाही चेंडू आपण पाहिला, क्षेत्ररक्षक पोहोचला होता. त्यामुळं जरी कठीण झेल असले तरी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील शेबा संघ, तरच ही मॅच सेव्ह करता येऊ शकेल. कारण 2 ओव्हर्समध्ये 32 केल्या होत्या, त्यानंतर मात्र निराशा पाहायला मिळाली फलंदाजांकडून. इकडे आणखीन एक खरं तर जीवनदान मिळतंय प्रतीक कासुकरला. दोनही शॉट्स आपण पाहिले त्याचे हवेमध्ये गेले होते. निमेश मोहिते मोठं नाव उरण टेनिस क्रिकेटमधील खरं तर पाहायला गेलं तर एक दिग्गज खेळाडू. ड्राईव्ह करतात अगदी सेफली कव्हर्सला. सिंगल येते, एकेरी रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 4 या आकड्यावर. 4 रन बोर्ड. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर बेलपाडा 11 बेलपाडा हा संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. आजच्या रात्री सुद्धा 10 संघ खेळताना दिसतील. चुरस पाहायला मिळेल. अनुज गरज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. संधी आहे या ठिकाणी कव्हर्सला. चेल सुटलाय. चाललंय काय इकडे मात्र शेबा संघाच्या खेळाडूंचा हाच प्रश्न आता मात्र विचारला जाईल. 37 धावांचं संरक्षण करायचंय, परंतु 3-3 झेल आतापर्यंत सुटले गेलेत. नॉट एक्सपेक्टेड. जर असाच खेळ होत राहिला तर लवकर गाशा गुंडाळावा लागेल या स्पर्धेमधून. आणखीन धावा येताना दिसतील या ठिकाणी 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 6 ऑन बोर्ड. 6 धावा. धावा ज्या आल्यात ना अगदी पाहायला गेलं तर झेल सुटल्यानंतर आल्यात. त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. अनुज गरज चान्स देतोय, संधी निर्माण करतोय या ठिकाणी झेलची. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. तेवढाच बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली असती ना तर इकडे पहिल्या षटकामध्ये प्रेशर टाकता आलं असतं निशांत 11 दादरपाडा टीमवर. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर आणि बॉल मात्र चाललाय वाडिश लॉंग ऑन मॉडेलांच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता प्रतीक कासुकरच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार.
मी जगदीशजी दापोलकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा टॉस आपण करावा। एका बाजूला असेल भेंडकळ आणि त्यांच्या विरोधामध्ये धुतुम। दोन्ही टीम 4 ओव्हरची मॅच असेल। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि अंपायरना पाहिजे तेव्हा गोलंदाज तयार। योगेश हा बॉल यावेळेस मात्र फिरून मारलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार। 4 धावन करतात चौकार। जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक कशी जाते एखाद्या धावेनं, अगदी तशी फिलिंग खरं तर आहे आज मनामध्ये। कारण बुलेट आली असती, बुलेट आलीच होती, आली असती काय आलीच होती, परंतु अशी घटना घडणं क्वचित क्वचित पाहायला मिळतंय। परंतु नशिबात नसेल प्रमोद शेठ, लवकरच तीही आशा तुमची तीही स्वप्न मात्र लवकर पूर्ण होईल। कारण प्रेक्षक सुद्धा तेवढेच असतात आणि बऱ्याच वेळेला प्रेक्षकांमुळे सुद्धा सगळा गोंधळ होतो। आणि नवीन ठिकाणी जेव्हा जातो आपण तर तिकडे आपले प्रेक्षक थोडे कमी असतात। व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय का ते रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाईल पुढे। योगेश घरचे षटक थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय व्हाईट लाईन पासून, अगदी फलंदाजापासून। आणि त्याच प्रयत्नामध्ये इकडे मात्र व्हाईट बॉल जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 15 वर 15 ऑन बोर्ड। योगेश घरत पुन्हा एकदा सज्ज, कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू निर्धाव। पहा गोलंदाजी स्ट्रॉंग आहे। शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा उरण तालुक्यामधील एक नामवंत संघ, दोन्ही उरण तालुक्यामधील संघ आहेत। पुढच्याही मॅच मध्ये दोन्ही उरण तालुक्यामधील संघ तुम्हाला खेळताना दिसतील। फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी। इकडे मात्र चान्स आहे, डायरेक्ट हिट झाला तर भाल बचावला या ठिकाणी, डेंजर एंडला धावत होता निमेश मोहिते। ही एक मोठी विकेट ठरवू शकेल या मॅच मधली। अजूनही मी तर म्हणेन प्रयत्न करावे लागतील। जरी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, इकडे फलंदाजी करत असताना शेबा संघानं 20 कुठल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 कुठल्या होत्या, 32 आल्या होत्या, त्यानंतर खरं तर 2-2 धावा काढल्या होत्या। त्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितता ठासून भरलेली असते। एखादा इथून मात्र विकेट ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येऊ शकेल एसपीसीसी शेवा संघाला, आणि ती गरज आहे। मच नीडेड ब्रेक थ्रू। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सलामीवीरांची जोडी मात्र लवकरात लवकर फोडावी लागेल ती शेवा संघाला। गोलंदाज तयार योगेश घरत। कासुकर यावेळेस मात्र बाद होईल, एज अनटेकन। इथे मात्र पहिला धक्का, ब्रेक थ्रू मात्र दिलाय आणि जी गरज होती आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना योगेश घरतला मात्र मिळते सफलता। फर्स्ट विकेट डाऊन, धावसंख्या 16 असताना। तर या मंचावर मात्र सन्मान केला जाईल। तर अर्थात जगदीशजी दापोलकर ओळे आणि प्रतीकजी पाटील बाया ओळे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान मी विनंती करतोय साईदेवा बैलाचे मालक प्रमोद शेठ कडू यांना की आपण आपल्या शुभास्ते या दोन्ही मान्यवरांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करावं। दोनही पाहायला गेलं तर ओळे टेनिस क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू आहेत। एकत्र सत्कारपणे एवन जोडी आहे। ओपीडी संघ म्हटला की अगदी एक दहशत होती ओपीडी संघामध्ये यष्टीरक्षण, आणि आजही खरं तर तेवढंच चांगलं क्रिकेट खेळतात जगदीश दापोलकर आणि प्रतीक पाटील भाया। विस्फोटक खेळाडू, परंतु इंजरी नंतर थोडंसं मागे जरूर पडले, परंतु आजही क्रिकेटवर मात्र नितांत प्रेम आहे।
दोनही खरं तर ओळे टेनिस क्रिकेटने दिलेले हे कोहिनूर हिरे आहेत. त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम. आणि 40+ क्रिकेट सध्या जोरात आहे आणि दुंद्रेला फायनलला सुद्धा पोहोचल्यात. वाडा कॅच, अप्रतिम झेल यावेळेस मात्र टिपलाय आदर्शनं. आणि आदर्शनं मात्र इतर क्षेत्ररक्षकांसमोर आदर्श निर्माण केलाय. विकेट डाऊन. दुसरा धक्का इकडून मात्र बसेल निशांत इलेवन दादर पाड्याला. धावफलकावर निशांत इलेवन दादरपाडा 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक कासुकरच्या पाठोपाठ आता मात्र ओमकार कोळी मात्र बाद झालाय. तर प्रस्थान करतात या ठिकाणाहून जगदीशजी दापोलकर, प्रतीकजी पाटील, भाया ओळे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, सदिच्छा भेट दिलीत, तुमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. काही क्षणातच नावा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रभाई पाटील कोट्याभाई ज्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. परंतु मॅच मात्र इंटरेस्टिंग मोडला आले. आता मात्र कसोशीने प्रयत्न केले जातात. मागचा झेल जर पाहिला तर मात्र त्याची झलक होती. पहिले सोडलेले सुरुवातीला 3 झेल सोपे झेल सुटल्यानंतर आता मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी आदर्श घरतनं टिपलाय. आणि एक आयडल आपण म्हणूया, क्षेत्ररक्षण कसं करायचं हे जणू काही त्याने दाखवलंय. गुड रनिंग कॅच. आणि जेव्हा असे झेल घेतले जातात ना, दबाव वाढतो फलंदाजी करणाऱ्या संघावर. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेंथ होता. आदित्यचा हुक करण्याचा प्रयत्न मात्र झाला. भरधाव वेगानं मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरवणारा हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. तर नावा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, पंचांना विनंती असेल थोडं थांबायचं आहे. आदरणीय विजेंद्रभाई पाटील साहेब, अर्थातच गोट्याबाई ज्यांचं या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. नुकतीच झालेली नावा ग्रामपंचायतीमधून अगदी थेट सरपंच म्हणून अगदी कमी वयामध्ये मात्र खरं तर सरपंचपदी विराजमान होण्याचं भाग्य मात्र ज्यांना लाभलं ते दमदार नेतृत्व विजेंद्र पाटील साहेब, अर्थातच कोट्याबाई ज्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. दमदार व्यक्तिमत्व आणि अगदी प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांशी अगदी सलोख्याचे संबंध. विजेंद्रजी पाटील साहेब फडाक्यांच्या आतषबाजीत मात्र त्यांचं सहर्ष स्वागत जावळे नाईट स्पर्धेमध्ये. स्वागतम, सुस्वागतम. सलामचे छोटे बच्चे कंपनी, खरं तर सरपंच साहेब तुमचं स्वागत आहे. हे फटाक्यांच्या आतषबाजीत आमच्या बच्चे कंपनीनं खरं तर फटाके लावले तुमच्यासाठी. आणि धूमधडाक्यामध्ये मात्र नावा ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय विजेंद्रभाई पाटील साहेबांचं हे जंगी स्वागत करण्यात आलंय. स्वागत आहे तुमचं दिल्ली स्पोर्ट्स जावळे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. चला करूया मॅच प्रोसीड आपण. यस अंपायर प्लीज प्रोसीड. आदित्य गरजचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. 16 धावा धावफलकावर. 37 साठी सुद्धा संघर्ष करावा लागणार असंच काहीच दिसतंय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र टपलवलाय, कट केलाय बॉलला आणि बॉलला पाठवलंय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता येतोय चौकार.
चांगले तुम्हाला शॉट, प्रॉपर क्रिकेट शॉट तुम्हाला पाहायला मिळतील निमेश मोहितेच्या बॅटमधून. दिग्गज खेळाडू आहे. आदित्यचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु तेवढाच गती सुद्धा आहे या गोलंदाजाकडे. इकडे निमेश मोहितेला मात्र बीट करून गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये जाणार यात तेळ मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेमध्ये सामना रंगलाच नाही मग सारं काही व्यर्थ. प्रत्येक मॅच तुम्हाला अगदी शेवटापर्यंत नेणारी ठरले. तीन चेंडू आतापर्यंत पडलेत आदित्य घरचे. एक चौकार पाहायला मिळाला होता, कट केला होता. गोलंदाजी मार्कवर आदित्य घरत. थोडं थांबायचे तिसरे पंच मैदानामध्ये एंटर करत असताना. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 20 धावा धावफलकावर आहेत. चला थोडं पॉज घ्या, कारण प्रत्येक चेंडू मागे एक स्कोर सांगतोय आम्ही. पण बऱ्याच वेळेला कधी कधी फलंदाज त्या टेन्शन मध्ये असतात, लक्ष नसतं बऱ्याच वेळा खेळाडूंचं. काही हरकत नाहीये, स्कोर वारंवार देत जाऊ. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय स्ट्रेट टू द मिड विकेट फील्डर. वाडा कॅच, आणखीन एक धक्का, जोरदार झटका आता मात्र बसेल तो. आता मात्र निशांत दिलेबंद दादरदाज भरवशाचा फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर काढलं जातंय. निमेश मोहिते बॅक टू द डगआउट. आणि 10 धावांचं योगदान दिलं निमेशनं. सचिनचे ठाकूर साहेब दुतुम आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतजी ठाकूर साहेब दुतुम यांचे या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये मात्र भन्नाट परफॉर्मन्स राहिला होता दुतुमचा, त्यामुळे तोच परफॉर्मन्स यावर्षी सुद्धा पुन्हा पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. आदित्य घरतला मात्र मिळाले विकेट आणि तीही निमेश मोहितेची, आणि ही निर्णायक कदाचित ठरू शकेल या मॅच मधली. 37 धावांचं लक्ष आहे दादरपाडा संघासमोर, परंतु आता थोडासा घाम फुटलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपले, शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 17 आपटला होता, लेट कट केला आणि बॉलला पाठवलं, अगदी सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. अत्यंत महत्वपूर्ण धावा आता मात्र जोडत असताना नवीन येणारा फलंदाज श्रीनिवास मोहितेच्या बॅटमधून येतोय. चौकार. (24) 24 धावा धावफलकावर. 7-13. थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाठीमागून होते. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल, चांगला चेंडू पडला आदित्य घरतचा. 2 चौकार पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर दादरपाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती 24 धावा. इथे बरोबर 6 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 6 असं समीकरण. मॅच मात्र कमालीची हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळेल, परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्जरा. दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये भेंडकळ. जशी मॅच संपेल एका बाजूने मात्र एंटर करायचं आहे. दुतुम संघाने आय थिंक टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अजून निर्णय झालेला नाहीये, तर क्षेत्ररक्षण असेल तर तसं कळवा, मग भेंडकळला रेडी करता येईल. परंतु गेले 3 रात्र आपण पाहतोय सामने धावसंख्येचा पाठलाग करताना घाम फुटतोय प्रत्येक संघाला, मग त्या धावा कितीही असू द्या. 27 वर काल संघर्ष झाला. 31, 32, 37 याच धावा येत आहेत आणि त्याही याच्यावर मात्र संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु काल एक मॅच, उल्वेची काय मॅच झाली होती, अप्रतिम.
59ची मॅच सुद्धा जवळ आणली होती. 3 ओव्हरला 50 आणि शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता होती, परंतु त्या धावा मात्र उल्वे संघाला काढता आल्या नव्हत्या. तर इकडे बरेच उलटफेर पाहायला मिळालेत. म्हणजे जो विचार आपण करतोय ना हे सहजासहजी होईल त्याच्या विपरीत घडतं या मैदानावर. जर आपण सामने पाहिले असेल, जाऊया शेवटच्या षटकासाठी. जयेश गरतकडे चेंडू सोपवलाय. 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. सामना मात्र अगदी रोमांचकारी स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. श्रीनिवास मोहिते आणि विवेक कासूकर ही जोडी मैदानामध्ये. इकडे थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते. जोरदार अपील पहा. बाउंड्री लाईनचे प्लेयर सुद्धा अपील करतात. एवढा एक उत्साह वाढवला जातो, गोलंदाजांना कॉन्फिडन्स दिला जातो. इकडे मात्र पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. 5-13चं समीकरण. आता मात्र सुरुवातीला आपण पाहिलं तर भन्नाट सुरुवात केली होती फलंदाजीमधून शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेटला. शेवा संघानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 कुठल्या होत्या. त्यानंतर दादरपाडाचं कमबॅक पाहायला मिळालं. 2 गोलंदाजांनी फक्त 2-2 धावा दिल्या आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 36-37चं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. सरासरी राखली होती, परंतु त्यानंतर मात्र योगेश गरत आदित्यनं टाकलेली षटकं निर्णायक ठरली. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल टाइम करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचला. लॉंग ऑफचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. आदर्शनं मात्र आणखीन एक भन्नाट झेल टिपलाय. आणखीन एक सफलता मात्र मिळवत असताना एसपीसीसी शेवा संघ आता मात्र बलाढ्य स्थितीमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. पहिल्या 2ही चेंडूंवरमध्ये एकही धाव दिलेली नाहीये जयेश गरतनं. काय बॉलिंग केले. अनुज गरतनं सुद्धा 10 धावा जरी दिल्या असल्या तरी त्यानं 3 वेळा खरं तर संधी दिली होती झेलची. ते 3 झेल सोडले होते. पहिल्या ओव्हरमध्ये शेवा संघानं पहिल्या षटकामध्ये 3 झेल सोडलेत आणि त्यानंतर सुद्धा केलेलं हे पुनरागमन मी तर म्हणेन जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं टेन्शनमध्ये, परंतु एक फटका मात्र या स्थितीमधून बाहेर काढेल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिली सुरुवातीच्या विकेट्स किती महत्वाच्या होत्या. निमेश मोहितेनं मात्र खरं तर सिंगल डबल्सनं ही मॅच पुढे न्यायची होती, कारण एक चौकार आला होता आणि त्या सिच्युएशनला कदाचित लवकर झटपट ते धावांचं अंतर कमी करण्यासाठी तो गेला खरा, परंतु त्या विकेट नंतर संपूर्णपणे मी तर म्हणेन दबदबा निर्माण केलाय शेवा संघानं. फुल टॉस बॉल वळवलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही सापडत त्याला. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. चौकार जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 28 या आकड्यावर. 9 धाबांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 2. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 9 काढाव्याच लागतील. त्यामुळे या बॉलवर निदान 3 तरच ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकेल. लढावं लागेल. कुणाल कासूकर आहे ऑन स्ट्राइक. गोलंदाज सय्यार. जयेश सोडून दिला हा बॉल. इट्स अ वाइड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. ट्विस्ट कहाणी में एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. त्यामुळं 2 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मात्र असेल. निदान 2 धावा काढाव्याच लागतील. कमीत कमी 2 धावा जर आल्या या बॉलवर तरच शेवटच्या बॉलवर मात्र संधी असेल ते निशांत तिलेपन दादरपाडा टीमला. गोलंदाज सय्यार. चांगला ड्राईव्ह आहे. इकडे मात्र मिडॉनला बीट केलाय. बॉल लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. सामन्याचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूपर्यंत अखेर सामना गेलाय. एक चित्त थरारक लढत. मात्र इकडे संधी दिले शेवा संघानं. या बॉलवर षटकार आला तर सर्व काही व्यर्थच. आणि जर या बॉलवर षटकार आला तर महेश नाईक साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. महेश नाईक साहेबांची पारितोषिक म्हटलं की अगदी पहिल्या बॉलवर किंवा शेवटच्या बॉलवर
परंतु 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र मिळेल. 1 चेंडू आणि 6 धाबा. शेबाज संघानं संधी दिले वाईट बॉल टाकून, मिसफिल्ड करून चान्स तर दिले आणि हीच ती संधी आहे कुणाल कासूकरला. जे काय करायचं ते आता करायचंय. 1 चेंडू 6. ड्राईव्ह जरूर केलाय. धावा कदाचित 4 मिळू शकतील आणि 2 धावेनं निसट्टा पराभव मात्र स्वीकारावा लागेल. वेल प्लेड. क्रमांक 6. मुंबई महाराष्ट्र केसरी आज प्रमोद शेठ कडू जावळे यांचा लाडका साई. थँक्यू डीजे मास्टर. आठ बॉल मध्ये 23 धावांची खेळी साकारणारा गुड्डू भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित केले जाईल. प्रत्येक गोलंदाजानं मात्र अगदी सुपर बॉलिंग केले. 4ही गोलंदाज खरं तर मानकरी आहेत, परंतु धावा गरज होती त्या ठिकाणी धावा उभारल्या गेल्या. पाठबळ दिलं धावांचं आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र सुपूर्द केला जाईल. मी विनंती करतोय नावा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रजी पाटील साहेब आपणास की आपण आपल्या शुभहास्य गुड्डू भोईर आपण यायचं आहे. गुड्डू भोईरला आपण या मंचावर सन्मानित करूया. तर नावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्रजी पाटील साहेब त्यांच्या वतीनं मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र दिला जातोय. आणि तांबाईचे सरपंच साहेब या ठिकाणी सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तो अर्थातच डावा ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय विजेंद्रजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. साई देवा बैलाचे बालक प्रमोद शेठ कडू यांच्या शुभहास्य या ठिकाणी हा सन्मान आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. स्वागत आहे विजेंद्रजी पाटील साहेब कोड्याबाई यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्मृती चषक 2024 जावळ्याच्या भव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. विनंती असेल आपण व्यासपीठावर सारापण नभावं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दुतुम संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले. मॅच ऑफिशियल्सना विनंती करेन की आपण सुद्धा लगेच ग्राउंडचा ताबा घ्या. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विलासजी पाटील साहेब नावा यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याची विनंती मी प्रमोद शेठ कडू यांना करतोय की आपण आपल्या शुभहास्य त्यांना सुद्धा या मंचावर आपण सन्मानित करावं. सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गर शेलगर स्मृती चषक 2024 जावळ्याची स्पर्धा. आणि जाऊया बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला दुतुम आणि दुसऱ्या बाजूला भेंडकळ दोनही उरण तालुक्यामधील संघ. निखिलजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निखिलजी पाटील आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे.
तर लवकरच खरं तर पाहायला गेलं तर दहावा नाईट स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी चे गुणसंख्या लेखक सचिनजी पाटील उलबे यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी सचिनजी पाटील यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर आज वेळ काढला त्यांनी या स्पर्धेसाठी आणि उत्कृष्ट गुणसंख्या लेखक म्हणून संपूर्ण पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नाव आदरानं घेतलं जातं. सचिनजी पाटील उलवे यांचा सन्मान या ठिकाणी प्रमोद शेठ कडू साहेबांच्या शुभहस्ते केला जातोय. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर विजेंद्रजी पाटील साहेबांची नावा सरपंच चषक तुम्हाला लवकर पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये जावळे या संघाला मात्र मोफत प्रवेश असणार आहे अशी घोषणा मात्र केली. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे जावळे टीमसाठी, परंतु चांगला परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागणार आहे. ही एक आट आहे त्याच्यामध्ये. देवेंद्रजी पाटील साहेब बेंडकळ यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं देवेंद्रजी पाटील साहेब आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी पंकज घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे देवेंद्रजींचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. तर स्वागत आहे संपूर्ण सगळ्याच मान्यवरांचं आणि सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्याला होते सुरुवात. उरण तालुक्यामधील दोन संघ आमने सामने बेंडकळ विरुद्ध दुतुम आणि जशी होईल मॅचला सुरुवात अगोदर झाले, परंतु ऐकूया या सत्रासाठी मात्र मायक्रोफोनवर जोडले जातील हिंदी भाषेमधील एक दमदार समालोचक अमितजी मात्रे, जो हे पेण यांचा आवाज. हॅलो 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 हॅलो. तर अजितजी मोहिते दादरपाडा यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ऐकूया अमितजी यांना. बिल्कुल शानदार तरीके से इस स्ट्रोक को खेल दिया. स्वीपर कवर गेंद को उठाने जा रहे, गैप में गेंद चली गई और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. मैच भेंडकल बनाम इस बार देखा जाए दुतुम के बीच मुकाबला चल रहा है और सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे. परिणीत ठाकुर बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए. हितेश बोईर और उनके साथीदार है नीलेश पाटिल. स्कोर पहुंचे भेंडकल का 6 के घर में. अरे मामा उधर जाओ ना. 6 रन. बॉल इस बार टप्पा जरूर पीछे रखा था लेकिन सुंदर बॉल देखने को मिल चुकी है. जहां देखिए कंधों के ऊपर से गेंद चली गई है. बढ़िया प्रयास जसप्रीत बुमराह की याद दिलाई इस गेंदबाज प्रणीत ने. दुतुम बनाम भेंडकल के बीच का यह मुकाबला उरण तालुका की दोनों टीम आमने सामने. इस बार ये देखना पड़ेगा, खींचना चाह रहे थे शॉट को, गति अच्छी थी, गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है. आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद रखी सीधी विकेट कीपर के दस्तानों में. टीम का स्कोर 6 विदाउट लॉस. इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. दीपक जी बोराडे और नीरज जी राणावत इस बार अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं. सीनियर अंपायर 2 अंपायर लाल और 2 अंपायर ब्लैक में है. और यस, किनारा लगा और भाग गई. आप भाग गई गेंद. बाउंड्री लाइन का दर्शन देने के लिए शानदार चौबा ठोक दीजिए. पे स्कोर 10 आंकड़ा. पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है. बल्ले का मोटा किनारा लगा और गेंद सीधी चली 4 रन के लिए. रात काली है, उसमें उजाला देखिए किस तरह चमक रहा है जावड़े में. स्मृति ट्रॉफी 2024 ये हुक्किया चली और इस बार चली 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 4 रन के लिए. ठोक दीजिए.
पहले ओवर में रन बन चुके 14 और देखिए हम देख सकते तो नीलेश पाटिल व्यक्तिगत 10 पे खेल रहे हैं, हितेश जी बोई 3 पे खेल रहे हैं। भेंडकल बनाम दुतुम के बीच का ये कांटे का टक्कर का मुकाबला है। दुतुम बोले तो हमारे श्याम भाई ठाकुर और एक जबरदस्त हमारे व्यक्तिमत्व सम्माननीय प्रकाश जी ठाकुर, इनकी ये गांव की टीम है। लेकिन पहले ओवर में 14 रन आ चुके। राणा साहब कुछ बोराडे से बातचीत कर रहे हैं कि ये नाइट है, बजेंगे 3 भी बज सकते, आप तैयारी के साथ रहिए। लेकिन उन्होंने डिपार्टमेंट सही चुना है, 4 अंपायर लाए तो कोई टेंशन नहीं। शुभम कडू याच्यासाठी एक पारितोषिक येते प्रत्येक झेलसाठी पंकज घरत याच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। परंतु काही क्षणातच मात्र स्वर्गीय निलेश कमलाकर कडू, स्वर्गीय महेश रघुनाथ घरत शेलगर यांचा प्रमोद कडू जावळे याचा आजच खरं तर मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच पिंपळघरच्या आज खरं तर मैदान गाजवलं। आपला लाडका साई फायनल मध्ये सुद्धा दाखल झाला आणि आज खरं तर जो परफॉर्मन्स दिलाय प्रमोद कडू सुद्धा खुश आहेत। फक्त थोडीशी मनाला हुरहुर जरूर लागली असेल, परंतु या गोष्टी येत राहतील, या गोष्टी फक्त क्षण आला नव्हता, तो वेळ आली नव्हती, एवढंच काय ते। परंतु लवकरच साई बैलाची खरं तर ग्रँड एंट्री या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। इकडे डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, रेफर करण्यात आलंय, तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आले या निर्णयासाठी। लेगबाईचा इशारा सुद्धा आलाय, पाहूया चेक केलं जाईल। तर लवकरच ग्रँड एंट्री साई बैलाची आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये आणि संपूर्ण निलेश 11 जावळे संघाचे सगळे खेळाडू, ग्रामस्थ मंडळ जावळे यांच्या वतीनं मात्र सन्मान सुद्धा केला जाणार आहे बैलाचा, कारण आज जे आनंदाचे क्षण मात्र दिले या साई बैलानं संपूर्ण जावळेकरांना आणि त्याच्या सगळ्याच खरं तर साई बैलाच्या समर्थकांना, ते नक्कीच उल्लेखनीय कामगिरी आज सगळ्यांना लोळवलेत खरं तर। नॉट आउट इज द कॉल अंपायर। ये स्कोर रन 2 अंपायर लेग बाई, तो पता है स्कोर आगे बढ़ चुका है। ये उड़ाया, ये जाएगी हथेली में गेंद, क्या आउट है? यस, तो बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस, पहला झटका भेंडकल टीम को। स्कोर है 16, 1 विकेट के नुकसान पे बल्लेबाज हितेश बोईर बैक टू द डगआउट। तो स्कोर 16 यानी कि 16। हल्के हाथों से इस बार पॉइंट के क्षेत्र में गेंद को धकेला है, फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा इस बार भेंडकल टीम को और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 17 के घर में। प्रणय जी मात्री मोरो इनके पास है जानकारी। शानदार जानदारी आयोजन नियोजन स्मृति ट्रॉफी 2024 नीलेश स्पोर्ट्स जावले इनके माध्यम से किया हुआ ये जबरदस्त आयोजन, परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। सिद्धेश ठाकुर एक बार फिर से, इस बार देखा ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया है, डकस्करले क्षेत्र में गेंद चली गई है। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है। 18 पे स्कोर जा चुका है। इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है, दूसरा ओवर जारी है। पूरी तरह से इस बार लोग इस मैच का गवाह है। शानदार जानदार तड़पदारी आयोजन है। शॉर्ट ऑफ लेन की ये गेंद जरूर थी, इस बार अंपायर से वाइड जरूर बल्लेबाज मांग रहे, लेकिन बोराडे अपने स्थिति में खड़े हैं।
बल्लेबाज एक बार स्क्वेयर अंपायर को कह रहे कि आप उसे वार्निंग दे सकते हैं, लेकिन अंपायर के इस डिसीजन के सामने झुकना ही पड़ा। ये ब्लॉक ऑल में थोड़ी गेंद जरूर थी, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश और ये रन इकट्ठा, खतरा खतरा बन सकता है क्या, लेकिन राणा साहब टीवी अंपायर के पास यानी कि पीटीसी लावी के पास आए हुए, देखो दूध का दूध पानी का पानी। चेक करेंगे हमारे पंकज भाई। यस, तो बल्लेबाज आउट, आत्मघाती रन साबित हुआ, तू मई हुई। और ऐसे लगभग देखा जाए बल्लेबाज इस बार देखा मैदान छोड़ के जा रहे, लेकिन बढ़िया थ्रो, विकेट कीपिंग का बेहतरीन नमूना पेश किया और सीधा गेंद उन्होंने विकेट के ऊपर लगा दिया। यानी कि आप देख सकते हैं इस टीम का स्कोर 19 रन 2 विकेट के नुकसान पे भेंडकल टीम का स्कोर। 4 ओवर का ये मुकाबला है। चेतन भाई हमारे साथ है, पूरी डिक्शनरी में उनके पास सब कुछ है। टीम का स्कोर है 19। स्कोर और नए बल्लेबाज धीरज पाटिल, सिद्धेश, और ये लॉफ किया एक बार फिर से, कवर एरिया खाली है, छली एक टप्पे के साथ सीमा रेखा का दर्शन 4 डीजे। तुम्हारा नेता पावरफुल है, हमारे 2 समीर जी, सौम्य और दीपक पाटिल सर पावरफुल। रतन बुआ ट्रॉफी में अपना दबदबा दिखाया और दिखाया चमत्कार कमेंट्री का। वेलकम दोनों का। ये देखिए अच्छी बॉल, बॉल को देखो और मारो, बल्ला हवा में चलाने से कुछ फायदा नहीं। अच्छी बॉल देखने को मिल चुकी है। 19 स्कोर। देखिए बॉल आगे निकले और इसी के साथ अंपायर बोराडे जी स्टंपिंग की अपील की है, लेकिन ऊपर एक बार पंकज भाई आइए चेक कीजिए। केतन दलवी इसका फैसला बताएंगे। बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, बल्ला हवा में है। पीटीसी लाइव के माध्यम से दूध का दूध पानी का पानी स्लो मोशन के तौर के ऊपर। तो इसका बल्लेबाज आउट। चलिए ड्रेसिंग रूम में बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा पेश किया, शानदार स्टंपिंग दिखाई प्रणीत ठाकुर ने, और इसी के साथ विकेट नंबर 3 बैंडकल का। बैक टू द डगआउट डीजे। गेंदबाजी के बॉर्डर संभालने के लिए आए, जिनकी 3 गेंदें खत्म हो चुकी है और टीम का स्कोर देखा जाए तो 23 है। 3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज 5 नंबर के ऊपर उमेश जी ठाकुर, रोमेश ठाकुर। और देखिए एक बार फिर से यहां भेंडकल बनाम दुतुम के बीच मुकाबला चल रहा है। परेश ठाकुर इस बार अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं है। लेग भाई के रूप में इस बार नीरज राणा जी इशारा दे रहे। अपील की थी
लेकिन इस बार देखा गेंद स्टंप के सामने नहीं है, थोड़ी सी इस बार देखा जब बाहर चले गई, खुद अंपायर बता रहे पिचिंग इज इंपॉर्टेंट बात है। यस 24 रन 24। ये उड़ाया, ये कैचेट, ओहो ये चली गई है, कैच ड्रॉप, नतीजा 4 रन डीजे। और मैदान से इस बार धीरज पाटिल बैक टू लगआउट आए, 4 रन बना के। 4 गेंदें शेष इस ओवर की और नए बल्लेबाज निशांत। जब पहली दफा गेंद को खेलेंगे, टीम का स्कोर है भेंटकल का 30। नीलेश और लॉप की हवा में कैचेट एक्स्ट्रा कर के ऊपर, गुड कैच। धुतुम के फील्डर गलती नहीं कर रहे और इसी के साथ देखा जाए तो मेरे हिसाब से 5वां विकेट ड्रेसिंग रूम में आयराम गायराम। इस मैच को देखिए वरुण एसोसिएशन के माजी सचिव तथा रायगढ़ के हमारे इस बार देखा जाए उड़न विभाग प्रमुख, एक जबरदस्त मराठी कमेंटर
सच्चे दिल के हमारे दोस्त प्रकाश जी ठाकुर साहब इस मैच को देख रहे, उनका हम तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे जावड़े में। वेलकम। 9:24। 3 महीने में किसी मिनिस्टर को फोन नहीं होंगे इतने हमें होती, एक ही काम बधाइया। 13 स्कोर। आखिरी 3 बॉल शेष है, क्या गेंदबाजी नीलेश ठाकुर की। और नए बल्लेबाज आए नितिन कडू। स्मृति ट्रॉफी 2024 जावड़े गांव क्रिकेट की पंडरी। बिल्कुल नितिन जी हमारे पीछे, ये देखिए जोर से मार रहे, लेकिन एक सिंगल मिलेगा दूसरे के लिए। और इसी के साथ ये दूसरा बैकअप के लिए खिलाड़ी था, 2 जरूर मिलेंगे। और 2 के साथ टीम का स्कोर आगे 32। 5 विकेट के नुकसान पे भेंडकल टीम का स्कोर। आखिरी मेरे हिसाब से 2 गेंदे शेष। 2 गेंदे शेष। और ये देखिए क्या स्पीड से गेंद को फेंका था, रफ्तार अच्छी थी, गति अच्छी थी, स्टंप के ऊपर से गेंद चली गई। गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है, जहां मिलन नहीं रहना साहब और उत्पत्ति नहीं है। क्रिकेट के मैदान के ऊपर गेंद बल्ले के बीच संपर्क नहीं है, वो डॉट गेंद है। ये देखिए फुलने की गेंद थोड़ी सी ब्लॉक हॉल में जरूर फेंकने की कोशिश की, एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके, खतरा या और ये 2 रन इकट्ठा और थ्रो। भागो रन साहब, 3 रन। अरे कुत्ता भागो, और चौथे के लिए भाग रहे क्या? चलो, ये खतरा हो सकता है क्या? ये भी चले। अरे भाई साहब क्या करे तुम, ये मानो 4 रन इकट्ठा किया और टीम का स्कोर 4 रन दौड़ के पूरा कर दिया। 36 स्कोर हो चुका है। मानो ये गलती हुई और थ्रो इस बार देखा दुतुम टीम के माध्यम से हुआ और ये रन चुराने में दोनों बल्लेबाज यानी कि नितिन कडू सक्सेसफुल साबित बने। ये इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 4 ओवर में भेंडकल टीम का स्कोर पहुंचा है 36 और जीतने के लिए दुतुम टीम को चाहिए 37। भौरा और टाकी का कप्तान को न्योता है कि आप टॉस करने के लिए हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। भौरा कप्तान और टाके का कप्तान 37 का पीछा करने में 37 का पीछा करने में या भेंडकल टीम की गेंदबाजी कैसी होगी, लेकिन 37 का पीछा करने में या दुतुम की बल्लेबाजी कैसी होगी, सुनिए हमारे समीर जी सोमनेर सर, करजत का मुलायम आवाज, उनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। धन्यवाद। समीरजी पाटील साहेब दुतुम यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या, भौरा आणि टाकीगाव। भौरा आणि टाकीगाव लवकरात लवकर आपण टॉस साठी या। आणि शेवटची मॅच असेल 5वी मॅच, जी पाटणोली आणि जांभूळपाडा। आपण आला असाल तर रिपोर्ट करा प्लीज आयोजकांना। जांभूळपाडा आणि पाटणोली मागच्या मॅच मध्ये 37 धावा डिफेंड झाल्यात। इकडे सुद्धा तेच टार्गेट आहे, शेबा संघानं करून दाखवलंय आणि आता मात्र तेच करायचंय भेंडकल संघाला। परंतु दुतुम जो चांगला संघ ओळखला जातो उरण तालुक्यामधील, त्यामुळे एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही आहे। जाऊया उत्तरार्धाकडे, ऐकूया समीरजी सोमणे सरांचा आवाज। थँक्यू। हॅलो, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। भौरा आणि टाकीगाव टॉस येथे संपन्न होईल।
मी विनंती करतोय नावा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. टाकीगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये भवरा. पुन्हा एकदा 2 उरण तालुक्यामधील संघ पाहायला मिळतील. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय भवरा संघानं. निर्णय काय असेल भवरा संघ? कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर संपूर्णपणे आयोजकांबद्दल काय सांगाल? आम्ही तर फर्स्ट टाइम आलो या एरियामध्ये खेळायला. खूप चांगलं वाटतं आयोजन. तुमचं स्वागत आहे उलवेन रोडमध्ये जावळे गाभामध्ये आणि मनापासून शुभेच्छा असतील दोनही संघांना. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. भवरा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू दीपक सर. त्याचबरोबरीने धन्यवाद अमित पाजी. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं. कैलासवासी निलेश कडू, कैलासवासी महेश गरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ निलेश स्पोर्ट्स जावळे आयोजित स्मृती चषकाचा क्रीडा सोहळा तुम्ही अनुभवताय. आजची तिसरी रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये वेताळदेव चांबारले हा संघ मात्र क्वालिफाय झाला सुपर 4साठी. काल आपण पाहिलं बेलपाडा 11 बेलपाडा हा संघ मात्र पोहोचला आहे आणि आज एकूण 10 संघ खेळणार आहेत. सर्वांना सूचना करतोय पुन्हा एकदा, जो सर्वाधिक धावा करेल संघ पहिल्या फेरीमध्ये तो डायरेक्ट तिसऱ्या फेरीत दाखल होईल. धावांचा पाठलाग अर्थातच 37 धावसंख्येचं लक्ष ठेवले भेंडकल संघाने. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. परेश ठाकूर पहिलाच बॉल ब्लॉक होलमध्ये टाकला होता. चांगली सुरुवात गोलंदाजाकडून. रोमेश ठाकूर आलाय गोलंदाजीसाठी. दोन्ही उरण तालुक्यातीलच आहेत आणि पुढचे जे 2 संघ आहेत ते देखील उरण तालुक्यातील आहेत, टाकीगाव आणि भवरा. त्यानंतर लास्ट मॅच असेल पाटणोली विरोधात जांभूलपाडा. तब्बल 1 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा निलेश स्पोर्ट्स जावळे आयोजित. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर कट आणि अगदी पॉइंटच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी ती देखील अगदी वेगानं आली होती, परंतु नो बॉल देखील आहे. पंच इथे इशारा करतायत. एवढ्या फास्ट झोमॅटोची पण डिलिव्हरी येत नाही, तेवढ्या वेगानं मात्र चेंडू आला होता. झेल मात्र इथे सुटलाय, परंतु नो बॉल होता. धावसंख्येचा श्री गणेशा अवांतर धावेने आणि परेश ठाकूरसाठी संधी असेल फ्री हिट. 37 धावांचा पाठलाग. रोमेश ठाकूर गोलंदाजी करतोय. ओव्हर स्टेपचा नो बॉल. उडवला अगदी समोर डाऊन द ग्राउंड. परेश ठाकूरच्या बॅटमधून निघाला हा दमदार षटकार. थँक्यू. फ्रीडच्या चेंडूवरती आक्रमण केलंय ते फलंदाज परेश ठाकूरने. षटकार. फुल टॉस बॉल. गुडघे टेकून आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. इट्स अ बिग इव्हन. षटकार. रोमेश ठाकूरने सुरुवात केली होती यॉर्कर बॉलने, त्याला सन्मान दिला आणि त्यानंतर खरपूस समाचार घेतोय तो परेश ठाकूर. लास्ट इयर देखील दुतुम संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता या स्पर्धेमध्ये. अगदी शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय समोर. लॉंग ऑन सीमारेषा पार हा चेंडू जाईल. कडक बॅटिंग चालू आहे परेश ठाकूर कडून. दोन षटकार त्याचबरोबर एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 17 वर. 17 लॉस ऑफ 0 विकेट. फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू काढलाय. आउटफील्डचा फायदा थोडा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दुसरी धाव घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट दाखवत नाहीये. एक धाव जोडली जाते. स्कोर 18. धमाकेदार सुरुवात. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. पहिल्या मॅच मध्ये शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा संघ हा विजयी झाला. दुसरा सामना जिंकला. पहिला सामना जिंकला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि दुसरा सामना जिंकला तो नवीन सेवाने. हा धीम्या गतीचा चेंडू होता. रोमेश ठाकूरचा ऑफस्टेकच्या बाहेरचा चेंडू.
बॅटर इथे बीट झालाय आणि इथे पहिले षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 18. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे असतील 19. फेब्रुवारी सर्वांना वेध आता लागले. 19 फेब्रुवारीचे शिवजयंतीचे. पहिल्या षटकात एकूण धावा आल्या त्या 18. चेंडू 19 करायचे. स्क्वेअर ड्राईव्ह मारायचा होता. बॅटची कडा घेतली. पहा हा फटका जर का एक्झिक्यूट झाला असता तर पाहायला मजा आली असती. लाईन ओळखून टप्पा पाहून मात्र स्क्वेअर ड्राईव्ह मारायचा होता. अगदी पॉइंटच्या बाजूनं हा फटका काढण्याचा प्रयत्न होता. यज्ञेश भोईर याला दुसऱ्या षटकात. धावा थांबवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. विचार आपण केला भेंडकल संघाचा तर धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. धावसंख्या ती 19. लेट कट खेळलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. एकेरी धावसंख्येने स्कोर 20 धावा झाल्यात 20. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 18. या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 2. 17ची आता गरज आहे. सोळा चेंडू 17 धावांची गरज. समोर परेश. लॉंग ऑन द फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये झेल मात्र इथे विसावले परेश ठाकूरची. आणि ते पंच रेफर करतायत की मागे गोलंदाजाच्या रिटर्न क्रीज. एका क्षणाला असं वाटलं की बागे जो फिल्डर आहे त्याचा पाय टच झाला की काय, परंतु पंच इथे सांगतायत की बॉलर रिटर्न क्रीजचा नो आहे की नाही हे तपासलं मात्र जाईल. मागचा पाय. पंचांचा निर्णय इथे आलाय. तिसऱ्या पंचांचा इट्स अ नो बॉल. रिटर्न क्रीजचा मात्र इथे नो बॉल घोषित केलाय तो तिसऱ्या पंचांनी. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा. सर्व आणि निश्चितच नो बॉलची 1 धाव जोडली जाईल आणि नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा फ्री हिट. दुसऱ्यांदा संधी आले परेश ठाकूरसाठी. एक फ्री हिट वरती त्याने षटकार मारला होता. आता पाहूया काय करेल. आणि त्याला जीवनदान देखील मिळाले. 21 धावा झाल्यात. 16ची गरज आहे. 16 चेंडू 16 धावा. भिरकावून दिलाय चेंडू. मिड विकेट सीमारेषा पार. परेश ठाकूरचा तडाखा षटकार. 6 धावा. धावसंख्या ती मात्र 27. प्रमोदजी कडू. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय. परेश ठाकूर काय कमालीची फलंदाजी करतोय धुतुम संघासाठी. आणखी एक दिमागदार षटकार. चार धावांची आता फक्त गरज आहे. दुसरं षटक चालू आणि तब्बल धावा झाल्या त्या 33. 3 षटकार आतापर्यंत खेचलेत ते परेशने. आडव्या बॅटने गुडघे टेकून बॉल पाठवलाय. स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक. स्लॉग हिटिंग. परेश ठाकूरने विजयी षटकार खेचलाय धुतुम संघासाठी. वेल प्लेड परेश ठाकूर आणि टीम. धुतुम संघ विजयी झालाय. हार्ड लक असेल बेंडकल टीमला. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी बेंडकल टीम खूप खूप शुभेच्छा. चला बौरा टीम
सागर सम्राट भवरा टीमने टॉस जिंकला. आपण लगेचच क्षेत्ररक्षण करण्यासाठी आतमध्ये जायचंय. क्षणाचाही विलंब न करता भवरा संघ आपण त्वरित आतमध्ये चला, कारण वेळेत आपल्याला सामने पार पाडायचेत हे लक्षात असू द्या. थोड्याच वेळात स्वर्गीय निलेश कमलाकर कडू, स्वर्गीय महेश रघुनाथ घरत शेलगर यांचा